मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खिलार शेतकरी परिवारने राजपूत कुटुंबाला म्हणजे राजाच्या मालकाला, त्यानंतर निलेश जाधव अर्धनारी, रवीचे मालक मूळ मालक, त्यानंतर बचुटी मामा आता रवीचे सध्याचे मालक, त्यानंतर खंडेराजुरीचा सोन्या आताचे मालक निशांत मानगा साहेब, म्हणजे ज्यांचा माझ्याशी संपर्क झाला किंवा मी ज्यांना वेळ दिला किंवा माझं काहीतरी डोकं चालवून त्यांच्या आयुष्यासाठी माझं कुठंतरी योगदान लाभलं असेल नसेल तर त्यांच्या जीवाला माहिती आहे. खिलार शेतकरी परिवारानं जो वेळ दिला, डोकं चालवलं किंवा त्यांच्यासाठी पुढं निघून आलेला व्यक्ती, तर त्यामुळे त्यांचं वातावरण खरंच चांगलं झालंय का त्यांचं वाईट झालंय हे त्यांच्या जीवाला माहिती आहे. मात्र या 3 कुटुंबाला दिलेल्या वेळेच्या धर्तीवर किंवा या कुटुंबाकडून किंवा इतर समाजातल्या ओळखीच्या माध्यमातनं जो मी निर्णय घेतोय किंवा जो काही संदेश तुमच्यापर्यंत पोच करतोय, तर तो सगळ्यांपर्यंत पोच करा ही माझी कळकळीची विनंती आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे. जर वास्तवता टिकवायची असेल तर राजमळगे हा या उघड्या आभाळाखाली समाजात उजवडावं करत मी बोलून दाखवलं नाही. उजवं त्या ठिकाणीच थांबलेलो आहे, डाव्याला कधीच बोललो नाही. मात्र इथून पुढे उजवडावं करण्याची वेळ ह्या समाजाने आणलेली आहे. समाजातल्या मी ज्या ज्या व्यक्तींना वेळ दिला, तर त्या व्यक्तींनी उजवडावं कर म्हणून स्वतः त्यांनी मला भाग पाडलेला आहे. म्हणून त्यावेळेला योग्य व्यक्ती, योग्य गोष्ट, योग्य खिलार, योग्य ठिकाण, योग्य गाव हे चर्चेला नावारूपाला जर यायचं असेल तर मला तिथपर्यंत पोचलंच पाहिजे. मला अनेकांच्या मुलाखती घेतल्याच पाहिजेत. मला अनेकांची मतं घेतलीच पाहिजेत. तर त्यासाठी मला घर सोडावं लागणार आहे. आणि इतर मी समाजाला वेळ देत राहिलोय आणि इथून सुद्धा समाजाला वेळ देणार आहे. त्या कारणाने माझ्या घरातील माझ्यासोबत सर्व नाराज आहेत खिलार संदर्भात. आणि तू एक तर समाजाला मोठं कर, नसेल तर एक तर तू स्वतः मोठं हो. आणि तुला घरी करून खाण्यासारखं काही नाही असं नाही. तुला तुझं काही घरी करून तू व्यवस्थित तुझा परपंच स्थिर करू शकतो. तर तू आजच आणि आत्ताच आणि तात्काळ ह्या धर्तीवर निर्णय घे, असा घरातून संदेश हा सगळ्यांकडून कळत न कळत माझ्यापर्यंत पोच झालेला आहे. त्यामुळं मी हा निर्णय या चॅनलनं ज्यांना ज्यांना वेळ दिला, तर तिथून जो अनुभव आला त्या अनुभवाच्या धर्तीवर आणि घरातला जो पाठिंबा आहे, घरातला जो सपोर्ट आहे का नाही, हे जनतेने सगळ्या बघितलेलं आहे. तर त्या धर्तीवर एक मी निर्णय घेतोय. तर माझ्या घरात जेवढे खिल्लार आहेत, ज्यांनी बघितलेत, माझ्या घराला भेट दिली किंवा माझ्या वडिलांना भेट दिली किंवा मला भेट दिली किंवा माझ्या गोट्यात ज्यांनी ज्यांनी आलेत, तर त्यांना ह्या व्हिडिओचा अर्थ समजेल, शब्द समजतील, मर्म समजेल. तर माझ्याकडे जेवढे खिलार आहेत, तर त्या खिलारमधील जवळपास 90% खिलार हे माझे विक्रीस आहेत. उद्या म्हणायला नको कोणी की मला सांगितलं नाही किंवा माझ्यापर्यंत पोच केलं नाही. मी कालच्या दिवसात, परवादीच्या दिवसात संदेश करून तुम्हाला सांगितलेला आहे की मी जो काही निर्णय घेणार आहे, तर तो वैयक्तिक फोन करून कोणालाही सांगितला जाणार नाही. कारण का वैयक्तिक हा माणूस माझा आहे, तो माणूस माझा आहे म्हणत माझं निम्म आयुष्य गेलं. मात्र माझ्या घरच्यांनी अनुभवलं की ह्या पोराने काय कमवलं आणि ह्या पोराने नेमकं कोणाला कमवून दिलं. व्यक्ती बघून कमवून दिलंय का खिलार बघून कमवून दिले, हे माझ्या घरच्यांनी आणि समाजातल्या 4 लोकांनी व्यवस्थित अनुभवलेला आहे. आणि याचा प्रतिसाद मला वेळोवेळी आलाय आणि समाजासमोर सुद्धा आलेला आहे आणि समाजाच्या माध्यमातून सुद्धा प्रतिसाद आलेला आहे. तो ऐकायला अनुभवायला विसरू नका. या व्हिडिओच्या नंतर त्या सविस्तर व्हिडिओ लोकांच्या प्रतिसादाच्या पडतील, तर त्या व्हिडिओ मधून सुद्धा तुम्हाला तुमचा निर्णय योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आपल्या गुरुसोबत घेता येईल. तर परत एकदा सांगतोय, माझ्या गोट्यातील 90% खिलार हे मी स्वतः विक्रीस ठेवलेले आहेत. आणि ते कोणाला विकणार आहे किंवा कोण घ्यावं, तर हा जो निर्णय आहे, ज्याला खरंच गरज आहे, ज्याला खरंच एकनिष्ठपणा आहे आणि ज्याला खरंच खिलार शेतकरी परिवारची कामगिरी समजली किंवा खरंच राजमळगे हा तळागाळातून काम करतोय आणि खरंच राजमळगेने सांगितलेलं हे खरंच एक दोन दुसरं नसताना एकनिष्ठपणाचं, अभ्यासाचं, खऱ्या कष्टाचं, खऱ्या खर्चाचा अनुभव आहे, हे ज्यांना वाटतं, ज्यांचा विश्वास आहे त्या गोष्टीवर, त्यांनीच ह्या गोष्टी खरेदी कराव्यात अशी माझी इच्छा आहे. कारण उद्या माझ्या तोंडासमोर आले
तर माझ्या तोंडावर कौतुक करून माझी वस्तू घेऊन जाणार आहेत. मात्र त्यांचा प्रतिसाद, त्यांची प्रतिक्रिया ही समजणारच आहेत. कारण अगोदर मी समजूनच घेतले. दुसऱ्याचा खिलार दुसऱ्याला देऊन ह्या गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहेत. मग माझा खिलार एखाद्याने घेतला किंवा माझ्याकडून एखादा खिलार घेतला, तर तो व्यक्ती कसा आहे हे समजायला वेळ लागणार नाही. तोंडावर गोड बोलून माझ्याकडून घेऊन जा चाल, पण त्यानंतर खिलार शेतकरी शान परिवार परत शांत बसला नाही पाहिजे. खिलार शेतकरी शान परिवारचं लक्ष राहिलं पाहिजे. खिलार शेतकरी शान परिवारनं वारंवार तुम्हाला सल्ला दिला पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, सजेस्ट केलं पाहिजे. असा उत्साह निर्माण झाला पाहिजे खिलार शेतकरी शान परिवारचा. तर अशा व्यक्तीने माझ्याकडून खिलार खरेदी करायला हरकत नाही आणि त्याच व्यक्तींना योग्य दरात दिलं जाईल, जे जातीवंतपणे मला समजून आलेत. नाही, हा व्यक्ती खिलार शेतकरी शान परिवारच्या कामाचा आहे. खिलार शेतकरी शान परिवार जगाच्या कल्याणाचा आहे, म्हणजे तो व्यक्ती सुद्धा जगाच्या कल्याणाचा होऊ शकतो. तर अशा व्यक्तींना योग्य पद्धतीनं, योग्य दरात समोर येऊन पसंत पडल्यानंतर तर दोघांच्या गोष्टींच्या सहमताने तर त्या गोष्टी घडवण्यात येतील. म्हणून हा संदेश आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत, गरजूंपर्यंत गेला पाहिजे. तर अनेक जण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी पोच करतोय जगापर्यंत, की शांत बसून कामगिरी अनुभवतायत, शांत बसून अपेक्षा करतायत, शांत बसून कोणतरी भेटावं, शांत बसून कोणतरी सांगणारं असावं, शांत बसून कोणतरी योग्य वस्तू देणारं असावं, असा प्रश्न पडत असतो. मात्र त्यांच्यापर्यंत ती बातमी पोच होत नाही. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर पोच झाला, तर जो पोच करतो तर त्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. तेव्हा जो व्हिडिओ सेंड करतो, जो व्हिडिओ एकमेकाला पाठवतो, गरजू मित्राला पाठवतो, तर तुमचाही हातभार जग मोठं होण्यासाठी किंवा तुमचा मित्र मोठं होण्यासाठी किंवा ती वस्तू स्थिर राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी आणि ती जगाला समजण्यासाठी, जसं खिलार शेतकरी शान परिवारानं काम केलं, तसंच या बातमी पोच करणाऱ्या माणसाचे सुद्धा इतिहास खिलार शेतकरी शान परिवारमधून फिक्स असणार आहे आणि हे त्रिकालाबाजी सत्य असणार आहे. सुरुवातच मी मुलाखत घेऊन त्या व्यक्ती जगापुढे दाखवायचा मी प्रयत्न इथून पुढे करणार आहे. तर माझ्या गोट्यातले 90% खिलार, म्हणजे जेवढे काही खिलार आहेत त्यातले 90%, 10% मी घरी माझ्या स्वतःच्या संगोपनासाठी, शेतीसाठी म्हणा, दुधासाठी म्हणा, गोमूत्रासाठी मी ठेवणार आहे. आणि ज्यांचा काळ जास्त काळ माझ्या घरात गेलेला आहे, असे खिलार माझ्या घरात राहणार आहेत. आणि ज्यांचा काळ कमी आहे आणि ज्यांना खरंच माझा संगोपनाचा हात जास्त लागला नाही, तर असे खिलार मी विक्रीस ठेवलेले आहेत आणि देणार आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे. तर हा निर्णय कोणत्या धर्तीवर घेतला, तर हा निर्णय खिलार शेतकरी शान परिवारनं ज्या ज्या कुटुंबाला वेळ दिला, समाजाला वेळ दिला, हे ओळखीचं नेटवर्क उभारलं, तर तिथून जो प्रतिक्रिया आली, तिथून जो प्रतिसाद आला, तिथून किती पाठिंबा आहे, तिथून किती आधार आहे, तर या गोष्टींचा विचार केला आणि त्या धर्तीवर हा मी निर्णय घेतोय. धन्यवाद.